मातेची या खोळे दगडाला पोटासी, मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले। नाव चंद्रभागे तिरी उभी पुंडलिकाचे द्वारी, कट धरोनिया करी उभा उभी पालवी, मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले। तुका म्हणे फुकासाठी पायी घातलिया मिठी, होतो उठा उठी लवकरीच उतार, मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता। मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया या वार करी संतांचा या वार करी संतांचा या वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, मातेची या खोळे दगड आला पोटासी, मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले। संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग, या अभंगातून महाराजांनी आपल्याला लाभलेला हा मनुष्य देह आपण जर योग्य श्रद्धापूर्वक भक्तिपूर्वक न्याय नीतीचा संस्कृतीचा विचार करून जगलो नाही तर हे जीवन व्यर्थ आहे असं महाराज सांगतात। थोडा मोकळा आवाज राहू द्या, थोडासा इको द्या, आवाज बसल्यासारखा माईक काय नेमकं काहीतरी गडबड आहे। विठाला विठाला मॅग्नेट असतं, कधी कधी आवाज खेचून घेत। लाईटचा प्रॉब्लेम असला तर मशीनवर चालू ठेवा, म्हणजे काही व्होल्टेजचा प्रॉब्लेमही असू शकतो। विठाला विठाला प्राप्त वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा आपल्याला भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी ही सेवा आपल्याला समर्पित करायची। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं दोन शब्द परिहार देणं आवश्यक आहे। आज बारागाव नांदूर या ठिकाणी गाडे पाटील परिवारातील कैलासवासी सौभाग्यवती लताबाई भारतराव गाडे यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आपण साजरं करतोय। खरं म्हणजे या संबंध गाडे कुटुंबियांना, सर्व नातेवाईकांना, निमसे पाटील कुटुंबियांना सगळ्यांनाच त्यांच्या जाण्याचं, अवेळी जाण्याचं एक मोठं दुःख आहे। परंतु मनुष्य जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू या बाबतीमध्ये मनुष्य हा पराधीन आहे आणि त्यामुळे आपल्याला आलेला प्रसंग, आलेलं दुःख हे स्वीकारूनच पुढे जावं लागतं आणि त्या नियमाप्रमाणे या दोन्ही परिवाराचं सांत्वन करण्यासाठी वर्षभर आपण सगळ्या मंडळींनी वेळोवेळी गाठी भेटी दिल्या,
बोलणं चालणं घडलं, दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केलाय. 10वा 13वा महिन्याचं श्राद्ध, त्या निमित्तानं अन्नदानादी सत्कर्म, भजन पूजनादी कार्यक्रम वर्षभरातही होऊन गेलेले आहेत. आणि आज पुण्यस्मरणाच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. या निमित्तानं त्यांचे सासरे आणि या परिवाराचे मार्गदर्शक श्री बाबूराव तुळशीराम पाटील गाडे, त्याचप्रमाणे श्री भारतराव बाबूराव पाटील गाडे, श्री अशोकराव बाबूराव पाटील गाडे, त्याचप्रमाणे या परिवारातील त्यांच्या कन्या सौभाग्यवती स्नेहल प्रफुल्ल पवार, त्याचप्रमाणे या परिवारातील प्रमुख मंडळी श्री भाऊसाहेब सारंगर पाटील गाडे, संचालक आपले स्नेही शिवाजी सयाजीराव पाटील गाडे, केशव भागवत पाटील गाडे, राजेंद्र पंढरीनाथ पाटील गाडे, त्याचप्रमाणे त्यांचे अर्थात सौभाग्यवती कैलासवासी लताबाई यांचे चिरंजीव ऋषिकेश भारत पाटील गाडे, या परिवारातील इतर सर्व महिला पुरुष सर्व सदस्य, त्याचप्रमाणे कैलासवासी सौभाग्यवती लताबाई यांचे बंधू आणि आपले सर्वांचे स्नेही मियासाहेब पतसंस्थेचे बँकेचे प्रमुख, आपल्या डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आणि संचालक श्री श्यामकाका शंकरराव निमसे पाटील, त्यांचे बंधू तुकारामजी, या परिवारातील दुसरे त्यांचे बंधू सुरेशराव, त्याचप्रमाणे निमसे पाटील परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य भगीरथजी निमसे साहेब, बाळासाहेब निमसे पाटील, इतर सर्व त्यांची आलेली कुटुंबीय मंडळी, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले गाडे पाटील परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक सर्जेराव पाटील गाडे, त्याचप्रमाणे आपल्या डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक आणि या परिवाराचे स्नेही आमचे गुरुबंधू मधुकर पाटील पवार, कोंडवड येथून आवर्जून उपस्थित राहिलेले या परिवाराचे नातेवाईक आमचे स्नेही शिवाजी पाटील म्हसे, त्याचप्रमाणे मल्हारवाडी इथून आलेले आमचे सन्मान्य भाऊसाहेब आणि सर्व इतर मल्हारवाडीकर ग्रामस्थ मंडळी, या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमचे गायनाचार्य सहकारी आणि आपल्या भागाचं भूषण, संप्रदायाचं भूषण किशोरजी महाराज शेळके, विलासजी महाराज कोतकर, मृदंगाचार्य आमचे कृष्णा महाराज मोरे, दुसरे आमचे भजनी मंडळातील सहकारी कृष्णाभाऊ मुसमाडे, आदरणीय दत्तू काका आढाव, विलासभाऊ जाधव, भजनी मंडळातील आमचे सर्व सहकारी हार्मोनियम वादक विनेकरी, आपण जमलेले सर्वच वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि सर्व आप्तेष्ट नातेवाईक सर्वजण मिळून आज कैलासवासी सौभाग्यवती लताबाई भारतराव गाडे यांना ही श्रद्धांजली आदरांजली या ठिकाणी आपण अर्पण करतोय. आवर्जून नांदगाव शिंगवे येथून आलेले आमचे आदरणीय नांदगावकर महाराज, बरीच मंडळी खरं तर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आणि मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मृत्यू हा अटळ आहे, निश्चित आहे. मृत्यूच्या बाबतीमध्ये कधी शंका घेता येत नाही. मनुष्य जीवनामध्ये अनेक गोष्टींमध्ये साशंकता असते. म्हणजे एखादा मनुष्य शिकला तर नोकरी लागेल की नाही शंका असते ना. एखादं पीक पेरणी करून झाली पण पीक येईल की नाही शंका असते. साशंकता आहे. होय किंवा नाही अशा स्वरूपाची द्विधा स्थिती आहे. पण असं कधी आपण ऐकलंय का की एखादा जन्माला आला आणि त्याचा मृत्यू होईल किंवा नाही? मृत्यू निश्चित आहे. त्या बाबतीमध्ये साशंकता नाही आहे, द्विधा नाही आहे, निश्चित आहे. उपजेते नाशे नाशिलेते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. निश्चित मृत्यू आहे आणि त्यामुळे मृत्यू हा स्वीकारलेला आहे जगाने. एका ठराविक वयोमानानंतर मृत्यू आल्यास आपण त्याचं स्वागतच करतो.
पण ज्या वेळेला अवेळी आपली माणसं, आपल्या घरातील रक्ताच्या नात्यातील जवळची माणसं, स्त्री पुरुष बंधू भगिनी कोणी आपल्यातून निघून जातात, त्यावेळी मात्र त्यांच्या जाण्याच्या दुःखाची जी तीव्रता आहे, त्या वियोगाची जी तीव्रता आहे ती अधिक असते. आणि म्हणून या ज्या आमच्या भगिनी आहे, कैलासवासी सौभाग्यवती लताबाई यांच्या जाण्याचं जे दुःख आहे ते या गाडे पाटील परिवार आणि निमसे पाटील परिवाराला सतत आठवणीत राहणारं अशा स्वरूपाचं हे दुःख आहे. खरं म्हणजे हे दोन्ही परिवार धार्मिक, सामाजिक, राजकीय, शेती, उद्योग, व्यवसाय अशा सर्व क्षेत्रात चांगलं काम करणारे कैलासवासी शंकुतात्या निमसे पाटील यांचा स्वभाव, त्यांचं काम आपणही सगळ्यांनी पाहिले. आणि आम्ही सुद्धा गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या जवळ बेटावरती शिकत असताना तेव्हापासून तात्यांचं जाणं येणं महाराजांकडे खूप होतं. जेव्हा आपल्या टाकळी मिया आणि वाघाखड्याचा सप्ताह त्या शिवेवरती झाला, राहुरी तालुक्यातला एक अत्यंत अद्भुत कार्यक्रम त्यावेळी संपन्न झाला. स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ, आदरणीय शंकुतात्या निमसे पाटील आणि त्यांची सर्व सहकारी मंडळी यांनी पुढाकार त्यावेळी घेतलेला होता. आणि तात्यांकडेच आदरणीय नारायणगिरीजी महाराजांचं राहणं होतं. 8 दिवसाचं त्यांचा सहवास त्यावेळी या सगळ्या परिसराला मिळाला. आणि त्यावेळी आम्ही महाराजांच्या सेवेत असल्यामुळे तात्यांच्या, महाराजांच्या चर्चा किंवा त्यावेळची जी काही मोठी माणसं जिल्ह्यातून बाहेरून यायची त्या सर्व आम्ही ऐकायचो. शंकुतात्या एक मोठं व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून तो विचारांचा वारसा श्यामकाका असतील, लताबाई असतील, या सगळ्या पुढच्या पिढीला मिळालेला होता. आणि म्हणून या लताबाईंनी गाडे कुटुंबामध्ये आल्यानंतर सुद्धा एक चांगलं काम त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. एक भूमिका प्रत्येकाची जी असते, आलेली जबाबदारी जी असते, मला असं वाटतं कोणतीही व्यक्ती जीवनात यशस्वी झाली असं आपण म्हणतो, ती यशस्वी केव्हा, तर आपल्याला मिळालेली भूमिका, आपल्या समोर मिळालेलं आपलं कर्तव्य ते जर नीटपणे आपल्याला बजावता आलं तर जीवन यशस्वी झालं. आणि म्हणून लताबाईंनी मुलगी म्हणून आईवडिलांचा सन्मान राखला, सून म्हणून या गाडे कुटुंबियांचा सन्मान त्यांनी राखला, पत्नी म्हणून किंवा आई म्हणून सुद्धा मुला मुलीला चांगले संस्कार देण्याचं काम केलं. आणि अशा पद्धतीनं आज त्या आपल्यातून गेलेल्या आहे. आज जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून हेच सांगतात, मिळालेला हा मनुष्य देह आपल्याला उचित पद्धतीनं हे जीवन घालवता आलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो की मृत्यू आपल्या हातात नाही आहे, तो केव्हाही येऊ शकतो. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माह्या आशा. हे मृत्यूच्या बाबतीत असे क्षणाचा भरवसा नाही. महाराजांनी तर म्हटलं, या माशी पाख पाखडी तव हे सरे विठाला 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 विठाला. तुकाराम महाराज म्हणाले, माशीला पंख फडफडायला वेळ जास्त लागेल, त्याच्या आत आत्मा हा शरीरातून बाहेर पडतो. म्हणून अनेक वेळा आपल्या अवतीभोवती आणि जवळपास ज्या घटना घडतात ती माणसं अनुभव सांगत असतात की आम्ही होतो. गेलेली जी व्यक्ती असते ते आता आमच्याशी बोलत होते, बोलता बोलता त्यांनी प्राण सोडला. या पद्धतीने प्राण हा शरीरातून बाहेर पडायला वेळ लागत नाही. आणि म्हणून दोन्ही बाजूने एकीकडून घ्या. विठाला 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 विठाला. खरं म्हणजे मानवी जीवन हे फार क्षणिक आहे, पण जे आहे तोपर्यंत आपण त्याची कदर करायला पाहिजे, किंमत करायला पाहिजे, त्याचा सदुपयोग करायला पाहिजे. एका विद्वान व्यक्तीने एक असं छान वाक्य बोलून गेले. त्यांनी सांगितलं की जीवनात आपण श्रीमंती म्हणतो, वेगवेगळी श्रीमंती आपण जगात ऐकत असतो, कधी सांगतही असतो. इतकी जमीन आहे, तितकं अमुक आहे,
ह्या वस्तू इतक्या आहे, सोनं इतकं आहे, पैसा इतका आहे. पण त्या सद्ग्रस्तानं सांगितलं की तुमचा श्वास चालू आहे हीच खरी तुमची श्रीमंती आहे. बाकीच्या श्रीमंतीचं काय सांगत बसायचं, श्वास चालू आहे. बहिणाबाई जात्यावर दळता दळता म्हणाल्या, खरं म्हणजे आजचं हे एवढं विद्वानांचं जग आहे, पण 100 वर्षापूर्वी जात्यावर दळणारी आमच्या महाराष्ट्रातील एक अडाणी माता काय तत्वज्ञान सांगू शकते. त्यांनी सांगितलं, आला श्वास गेला श्वास देवा तुझ रे तंतर, आला श्वास गेला श्वास देवा तुझ रे तंतर, अरे जगन मरण एका श्वासाच अंतर. जन्म आणि मृत्यू याच्यात अंतर किती. बहिणाबाईंनी काय छान शब्द वापरला, म्हणाले एका श्वासाचं अंतर. बस जो सोडलेला श्वास आहे तो ज्या क्षणाला परत घेण्याची शक्ती उरत नाही त्याचं नाव मृत्यू. विठाला 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 म्हणजे आजच्या जगामध्ये मोठं आश्चर्य वाटतं की एवढं अनमोल जीवन आहे, या जीवनाचं काही मोल होत नाही, पण तरी सुद्धा आजच्या या समाजाकडे पाहताना, समाजातल्या वेगळ्या घटनांकडे पाहताना असं वाटतंय की लोकांना हे जीवन समजलेलं नाही. आणि ज्ञानेश्वरी, तुकोबारायांची गाथा, श्रीमद भगवद्गीता, उपनिषद याच्यातला प्रमुख उपदेश काय असं जर तुम्ही विचारलं तर आमच्या अल्पमतीप्रमाणे या सर्व ग्रंथामध्ये पहिल्यांदा मनुष्य देहाचं महत्व पटवून सांगितलंय, समजावून सांगितलंय. आधी देह सांगितला आणि मग देव सांगितला आमच्या संतांनी. कारण देहाची किंमत कळल्यास देवाची भक्ती घडू शकते. जोपर्यंत देह समजत नाही तोपर्यंत देवही समजणार नाही. पण आजची परिस्थिती आपण पाहतो की स्वतःहून आयुष्य धोक्यात घालणारी किती माणसं आपल्याला सारखी दिवसभरामध्ये पाहायला मिळतात. लोक नको त्या पद्धतीनं रस्त्यावरती चालत असतात, नको त्या पद्धतीनं. म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर खरं म्हणजे खूप वेदना होतात. विशेष करून नव्या पिढीला हात जोडून सांगितलं पाहिजे आता की बाबांनो, एकुलते एक आहात, तुम्ही सांभाळा स्वतःला. आईबापांची काय चूक आहे, तुमच्या आजी आजोबांची काय चूक आहे. त्यांनी तुमच्यासाठी सुविधा दिल्या, त्यांनी तुमच्यासाठी शिक्षणाच्या सोयी निर्माण केल्या, कर्जबाजारी होऊन प्रसंगी तुमच्यासाठी सगळं उभं केलं, आणि तुम्ही या बेदरकारपणे वागणार असाल तर मागच्या माणसांनी हे दुःख पेलवायची कशी. असा सगळा प्रसंग आज सारखा नजरेसमोर वेगळ्या घटना घडतात आणि त्यांनी मनाला वेदना होतात. विठाला खरं म्हणजे कोणती घटना घडून गेल्यानंतर नेहमीच आपण सगळेजण एक माणुसकी म्हणून त्या प्रसंगाला सावरत असतो. नाही हो, त्याची काही चूक नव्हती, समोरच्यानीच हे केलं. पण तुम्हाला खरं सांगू, 25 वर्ष झाली माझा व्यक्तिगत आणि माझ्यासारख्या अनेक कीर्तनकार आणि आपल्यासारख्या सामाजिक जीवन जगणाऱ्यांचा अनुभव आहे. मी फार तर 4 तास कीर्तन करतो, 2 तास दुपारी, 2 तास संध्याकाळी, आणि त्या 4 तासांच्या दोन्ही कीर्तनासाठी कमीत कमी 10 तास प्रवास रोज करतो. आता प्रवासाचा अनुभव आमच्या इतका आणखी कोणाला आहे. त्यातल्या घटना, त्यातली निरीक्षणं, त्यातले रोजचे सगळे प्रसंग हे सातत्यानं आम्ही पाहतोय. आणि म्हणून नेहमी आपण म्हणतो, परंतु इथे माणसांना स्वतःला स्वतःची किंमत राहिलेली नाही, ही त्याचं कारण आहे. विठाला म्हणून चुकीच्या व्यसनामध्ये अडकून स्वतःची हानी करून घेणारा झुंझुनवाला सारखा माणूस काय कमी होती. लाखो करोडोची संपत्ती, 50 का 55,000, 44,000, 44 बरोबर, 55 नाही, 44,000 करोडोची संपत्ती. शेअर मार्केट मधला सगळ्यात मोठा माणूस राकेश झुंझुनवाला. थोडासा संयम ठेवला असता, थोडस शहाणपण दाखवलं असतं तर जीवन, मला सांगा, ते 44,000 करोड काय काम आले. अवेळी जावं लागलं. त्याचं कारण चुकीच्या व्यसनात स्वतःला अडकवून घेतलं.
चुकीच्या संगतीत अडकवून घेणं, चुकीच्या सवयी अहंकारापोटी जपणं. नाही नाही आम्ही हळू चालतच नाही. का हळू चाललात तर काय कमीपणा होणार आहे? नाही आम्ही कोणाला पुढे जाऊच देत नाही. अशा या अहंकारापोटी आज माणसं स्वतःच्या आयुष्याची धुळधाण करून घेत आहेत. आणि म्हणून संत महात्मे म्हणाले, येथे कोणाचे काय बा गेले, जे ज्याचे त्यानेच अनहित केले. विठाला 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 विठाला. आमच्या या भगिनी कैलासवासी लताबाई यांच्या सारख्यांकडे पाहून खरं म्हणजे गेल्यात, त्या लवकर गेल्या, पण जात असताना सुद्धा एक आदर्श जीवन जगून कसं जावं हे त्यांनी दाखवून दिलं. जीवनात किती आयुष्य मिळालं याला महत्व नाही, पण ते तुम्ही किती सद्गुणाने जगलात याला महत्व आहे. म्हणून जीवन जगतानाही दुर्गुणाचा आश्रय नको, आणि जाताना सुद्धा एखाद्या दुर्गुणाचा कलंक आपल्या माथ्याला चिटकायला नको. बस एवढी जर काळजी घेता आली तर मी यशस्वी शब्दापासून सुरुवात केलेली आहे. जीवन यशस्वी म्हणजे काय? आपण यशस्वीचे अर्थ व्यावहारिक दृष्टीनं वेगळे मानतो, हरकत नाही, परंतु यशस्वी म्हणजे फक्त एखादा व्यवसाय मोठा करणे, यशस्वी म्हणजे काही एखादं मोठं काही शून्यातून उभं करणे, तर याला यश म्हणताच येईल. ते काही सामान्य काम नाही, त्याला यश आपण म्हणूया. पण त्याही पेक्षा जीवन हे अत्यंत सुंदर, चांगलं, स्वतःही आनंदी, म्हणजे आम्हाला आमच्या जीवनाचाही आनंद घेता यावा आणि आमच्यामुळे इतरांनाही आनंद मिळावा. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. एका वेलीवरती एक छान फूल गुलाबाचं उमललं आणि त्याच वेलीवरती काटा होता. म्हणजे आता मला काही सिनेमा नाही दाखवायचा तुम्हाला, फुलावर काटे. आम्ही लहानपणी शाळेत असताना ते सिनेमाचं नाव वाचले. तर मला गोष्ट सांगायची फुलाची आणि काट्याची. त्या वेलीवरती फुल आहे आणि त्याच वेलीवरती काटा आहे. त्या काट्यानं त्या फुलाशी बोलायला सुरुवात केली. तो काटा म्हणाला, काय रे फुला, काय मोठा तू सुंदर उमललाय, पण आयुष्य किती आहे तुला? आयुष्य तर फारच कमी आहे तुला. माझं बघ म्हणे, मला किती आयुष्य आहे. त्या फुलानं सांगितले, पा बाबा, एकतर तुलना करणं चुकीचं आहे. तुला आयुष्य मिळालं तर तेही भाग्याचंच म्हणावं, मला कमी मिळालं तर हा योगायोग म्हणावा. पण आता तू तुलना सुरुवातच केलेली आहे, म्हणून आयुष्य जास्त मिळालं म्हणजे वाईट असतं आणि कमी मिळालं म्हणजे दुर्भाग्याचं असतं, अशी काही तुलना करता येत नाही. त्या फुलानं सांगितलं. पण तू सुरुवात केली ना तुलना, मी उत्तर देतो. त्या फुलानं सांगितलं, माझं आयुष्य कमी आहे, 1 दिवसाचं, 2 दिवसाचं, 4 दिवसाचं आयुष्य मला आहे. पण ते फुल म्हणाल, मी जाईल तिथे लोकांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता निर्माण करतो. ओरिजिनल फुल असेल तर बरं, नाही तर मग डुप्लिकेट असले तर ह्याचे डाग पडतात. आता फुलांना सुद्धा रंग देऊन विकतात ते लोक. त्याच्यामुळे आता हे बघा, कुठं कार्यक्रमाला जायचे, लोक म्हणतील काय लेकरू घेतलं होतं का काय, असं लोक काय साध्या तऱ्हेचे. पुढच्या कार्यक्रमाला जायचं, आता इथून राहत्याला जायचं, सदरा तर काय बरोबर नाही. लोक म्हणतील, लोक कीर्तन नाही ऐकायचे माझं, मी किती पोट तिलकीनं सांगितलं, ते डागच पाहतील सारखे. कशाने पडले असतील बरं? महाराजांना काय नीट जेवता येत नाही का? काय काय घोटाळा झाला असेल बरं? विठाला विठाला मी माझ्या जोडीदारांना परवा म्हणलो, अरे धड काळा सदरा घालून नाही उभा राहता येत नाही कीर्तनात, काहीतरी करावं लागतं. म्हणलं बा, या डागांना रोज अशी कटकट. आता हार घालणं बंद केलं पाहिजे. याच्यासाठी हाराऐवजी ना आमच्याकडे मुलं आहेत, वह्या द्या, एक वही द्या, एखादा पेन द्या, एखादं खोडरबर द्या. मुलं आहे, 60-70 मुलं आमच्या आश्रमामध्ये. म्हणजे दोन्ही गोष्टी होतील, असलेल्या वस्तूचा उपयोग चांगला होईल आणि आमचं संरक्षण होईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आमची एकटा अडचण आहे, धुण्यापासून अडचण आहे, आणि तुम्ही आणखी अडचणी वाढवून ठेवता. विठाला विठाला बरोबर आहे की नाही अशोक? आता हे असं तेव्हा आता तुमचा काही दोष नाही त्याच्यात. ते फुलं ठेवणीचे असतात आणि ते लोक सगळं डुप्लिकेट उद्योग करतात, त्याला रंग देतात, मग ते टवटवीत दिसलं पाहिजे. ओरिजिनल फुलाचा असा डाग पडत नाही, हे केमिकल रंग त्याला मारतात, असं आहे. त्याच्यापेक्षा मी म्हणतो, आपल्या घरात एखादं तुळशीचं पान, मंजुळा तोडून आणून ती अशी हातात द्या, त्याच्यासारखा मोठा सत्कार नाही. हा उद्योगच नको बाबा आता.
विठाला विठ्ठल तुला ना सांगितलं मी 4-2 दिवसाचं माझं आयुष्य असेल, पण जाईल तिथे प्रसन्नता निर्माण करतो. आणि काट्याला सांगितलं तर तू तुलना केली ना, तर तुला सांगतो म्हणे तुझं आयुष्य माझ्यापेक्षा थोडं जास्त आहे. असे नका, जास्त आयुष्याची इतरही काही गोष्टी आहे म्हणे, पण तुझं आणि त्यांचं वेगळं आहे. तू मात्र जाईल तिथे टोचण्याचं काम करतो. तुझं काम आयुष्यभर टोचत राहणं आणि माझं काम हास्य निर्माण करणं, आनंद निर्माण करणं. म्हणून या गोष्टीतून मायबाप हो हा बोध मिळतो, आयुष्य तुमच्या माझ्या आणि कोणाच्याच हाती नाही आहे. या जगामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी फक्त 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस या मृत्यूलोकात ते आपल्यामध्ये राहिले. नंतर त्यांनी संजीवन समाधी घेतली. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 44व्या वर्षी इथून जाणं पसंत केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 50-52 वर्षामध्ये जगाचा निरोप घ्यायचा ठरवला. तेव्हा हातात नाही आपल्या हे सगळं, पण तरी सुद्धा या लोकांना आपण विसरलेलो नाही. त्याचं कारण मिळालेलं आयुष्य त्यांनी अत्यंत चांगलं, स्वतःही ते समाधानी जगले आणि आपल्या आयुष्यातून इतरांनाही समाधान दिलं. स्वतःच्याही समस्या सोडवल्या आणि इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी झटत राहिले. पुण्य परोपकार पापते परपीडा अनिक नाही जोडा दुजायास. म्हणून तुकाराम महाराजांनी पाहिलं की आयुष्याकडे अत्यंत चांगल्या नजरेनं पाहणारी जशी सज्जन माणसं आपल्यासारखी आहे, अनेक चांगले स्त्री पुरुष आहे, पण तसेच या आयुष्याच्या बाबतीमध्ये, या मनुष्य देहाच्या बाबतीमध्ये अज्ञानामुळे चुकीच्या पद्धतीनं या आयुष्याकडे पाहणारे लोक आहे की त्यांना त्याची किंमत वाटत नाही. म्हणून महाराज म्हणतात, बाबांनो आता डोळे उघडा आणि हे आयुष्य, हे जीवन समजून घ्या, नाहीतर आपला जन्म व्यर्थ आहे. अभंगाचं पहिलं. आता उघडी डोळे, 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 आता उघडी डोळे. आता पीड कळे, घरी आता पीड कळे, जरी अद्यापीन कळे, जरी अद्यापीन कळे. हरी मातेची आंखोळे, हरी मातेची आंखोळे, तरी मातेची आखेणे, तरी मातेची आखेणे. दगड आला पोटाची, दगड आला पोटाची, मनुष्याने आईचा विध, मनुष्याने आईचा विध. दगड आला पोटाची, दगड आला पोटाची, मनुष्य देह ऐसा नीत, मनुष्य देह ऐसा नीत. जरी अद्यापि न कळे, तरी मातेची आंखोळे, दगड आला पोटाची, आता उघडी डोळे. जरी अद्यापि न कळे, तरी मातेची आंखोळे, दगड आला पोटाची. आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे, मातेची या खोळे दगड आला पोटासी. मगाशी आवाहन केलं आणि लगेच एक पेन मिळाला बघा. वा वा. खरं म्हणजे मी धन्यवाद. बसा. झाडं पण लावताय, वा. टाळ्या वाजवून अभिनंदन करा आपल्या या एका अत्यंत निसर्ग सेवकाचं आणि समाजसेवकाचं. हे असं वेड माणसाला असलं पाहिजे. पहा,
म्हणजे कोणाला स्वच्छतेचं वेड असतं, कोणाला शैक्षणिक कामाचं वेड, सामाजिक कामाचं वेड, निसर्गाच्या सेवेचं, धार्मिक सेवेचं वेड. तर मला वाटतं ह्या अशाच पद्धतीनं चांगल्या कामासाठी थोडंसं त्याग, सेवा करणारी माणसं जी असतात तीच माणसं समाजाच्या फार उपयोगी असतात. आणि म्हणून सांगण्याचा मतितार्थ इतका आहे की या मानवी जीवनामध्ये आपल्याला अज्ञानानं जगायचं नाही. मला वाटतं इथे डोळे उघडा असं तुकाराम महाराज म्हणतात. आता उघडी डोळे. माणसाने काही डोळे लावून घेतलेले आहे का कायम? ठीक आहे, झोपेतला काही काळ गेला हे आपण समजू शकतो, पण दिवसभर आपण हिंडतोय, फिरतोय, बोलतोय, भेटतोय, जातोय, येतोय. महाराजांच्या असं लक्षात आलंय की आपण दिवसभर जागे असलो तरी सुद्धा आपल्या कर्तव्याच्या बाबतीत आणि आपल्या आत्मकल्याणाच्या बाबतीत आपण निद्रिस्त आहोत. गीतेनं असं सांगितलं, या निशा सर्वभूतानां यस्याम जागृती संयमी. ज्या ठिकाणी सामान्य लोक जागे असतात तिथे मोठी माणसं, साधू संत निद्रिस्त राहतात. आणि ज्या ठिकाणी मोठी माणसं जागी असतात त्या ठिकाणी समाज झोपलेला असतो. म्हणजे जे सेवा कार्य करायला पाहिजे त्यावेळेला मात्र माणसं दुर्लक्ष करतात. अहो, दुर्लक्ष करणं म्हणजे झोपणं, म्हणजे डोळे झाकून घेणं. आपण म्हणतो ना, अहो तुमचे काय डोळे झाकलेले होते का, किंवा का डोळे झाक केली, त्या विषयाकडे अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो आणि बोलतो. आणि म्हणून आपल्या धार्मिक कर्तव्याच्या बाबतीत, कौटुंबिक कर्तव्याच्या बाबतीत, आपल्या राष्ट्रीय कर्तव्याच्या बाबतीत मला वाटतं आपण सतत सजग असलं पाहिजे. कर्तव्य अनेक आहे. शास्त्राच्या आधारानं बोलायचं तर 5 कर्तव्य आपल्यावरती आहे. एक तर आपलं स्वतःचं कर्तव्य आपल्यावर आहे. आपुली आपण करा सोडवणं. तुम्ही स्वतःला घडवणं, उन्नत करणं, स्वतःला चांगल्या स्थितीत आणून ठेवणं, ही स्वतःला जबाबदारी घ्यावी लागते. पहिलं कर्तव्य आहे. आपल्या स्वतःच्या जीवनाच्या उद्धारासाठी दुसरा कोणी किती प्रयत्न केला तरी जीवनाचा उद्धार होत नाही. ध्यानात घ्या, आईवडिलांनी किती समजून सांगितलं, किती पैसा अडका आपल्यासाठी उभा केला, पण जोपर्यंत ज्यांना पायावर उभं राहायचंय ते ठरवत नाही तोपर्यंत त्यांना कोणी उभं करू शकत नाही. शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, घेतलंच नाही. व्यवसाय करून देण्याचा प्रयत्न केला, चालवलाच नाही. याचा अर्थ जोपर्यंत स्वतःही माणसं मनावर घेत नाही. म्हणून मी आपल्याला सांगू का, या जगामध्ये काही माणसं अशी आहे की काही सहकार्य नसताना शून्यातून उभी राहतात, आणि काही माणसं अशी या जगामध्ये आपल्याला दिसतात की सर्व काही अनुकूल असताना उभी राहणं तर सोडा, पण उभ्या करणाऱ्यांना सुद्धा खाली घेऊन पडतात. आता ते गोविंदांचं पाहिलं ना परवा आपण, तर तो खेळ मोठा सुंदर असतो. काही जण बरोबर ते थर असे व्यवस्थित रचून शेवटापर्यंत जातात, दहीहंडी फोडतात आणि सावकाश उतरतात. काही मात्र स्वतः पडतात आणि दुसऱ्यांना पाडतात. तेव्हा या जगामध्ये अनेक माणसं आम्ही पाहतो, किती कळकळ करतात. आई कळकळ करते, बाप कळकळ करतो, मामा करतो, सासरा करतो, भाऊ करतो, बहीण करते. मला एक कळत नाही की एका माणसामुळे जर 100 माणसं दुःखी होत असतील तर अशा माणसांना शहाणपण येणार कधी? विठाला अरे, माणूस म्हणून जन्माला आपण आलेलो आहोत. आपल्याला बुद्धी दिली देवानं, विचार दिलाय, संस्कार दिलाय, आणि मी जर या सर्वांना सुखी करू शकत नाही तर निदान दुःखी करण्याचा मला अधिकार काय, असा प्रश्न ज्याचा त्यानं विचारला पाहिजे. आणि आपलं कर्तव्य म्हणून आता उघडी डोळे. तुकाराम महाराज म्हणतात डोळे उघडले पाहिजे. आपलं कर्तव्य म्हणून आपण आपल्याला उन्नत करा, आपण आपल्या कुटुंबाच्या प्रती योगदान द्या, कारण त्या कुटुंबानं तुम्हाला खूप मोठा आधार दिलेला असतो. खूप आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या असं म्हणतो पा, जुन्या काळातला शब्द आहे खस्ता खाल्ल्या. या शब्दामध्ये सगळं काही आहे. आणि म्हणून त्या कुटुंबाप्रती आपण नेहमीच उत्तरदायी राहणं, काही ना काही त्या कुटुंबाला आपल्या परीने आपण सेवा देत राहणं, ही आपली जबाबदारी आहे. खरं म्हणजे आपण मोठं झाल्यावर कोणाला काय दिलं याचा हिशेब ठेवतो, पण आपण लहान असताना आपल्याला सर्वांनी काय दिलं याचा हिशेब कुठे आहे आपल्या ध्यानात? काय मतलबी माणसं आहे हो सगळं जग हे. कधी ठेवला हिशेब?
आम्ही जेव्हा लहान होतो मग आमच्या आईबापांनी आमच्यासाठी काय केलं, आमच्या भावा बहिणींनी काय केलं, आमच्या काका मामांनी काय केलं, चुलत्या काक्यांनी काय केलं, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी काय केलं, आमच्या गावातल्या मोठ्या माणसांनी आम्हाला काय सहकार्य केलं, कुठं ध्यानात राहिलंय. म्हणून स्वार्थी मतलबी माणसांची यादी अशी असते, फक्त आम्ही काय केलं त्याच 4 गोष्टी ध्यानात ठेवतात, दुसऱ्यांनी काय केलं. संत आणि सामान्य जीव याच्यातला फरक काय, तुकाराम महाराजांची गाथा वाचा, अभंग वाचा, कळेल. महाराजांनी स्वतः काय केलं हे कधीच सांगितलं नाही, पण माझ्यासाठी संतांनी काय केलं, माझ्यासाठी देवानी काय केलं, माझ्यासाठी वाडवडिलांनी काय केलं, याचा मात्र पदोपदी उल्लेख आहे. मला वाटतं हे सज्जनपणाचं लक्षण आहे. तुकोबाराय वाडवडिलाविषयी बोलताना म्हणतात, माझ्या वडिला विलासी गाते बा माझ्या वडिला विलासी गाते बा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुकाराम महाराज या अभंगातून आणि सांगतात, देवा अरे माझ्या या वाडवडिलांनी किती कष्ट घेतले. हे भजन, ही आध्यात्मिक संस्कृती, हा सद्विचार, हा पुण्य परोपकाराचा मार्ग त्यांनी आम्हाला समजावून सांगितला, म्हणून आमच्यावरती संस्कार झाले आणि आमच्यासाठी कष्ट घेतले त्या वाडवडिलांनी. उपवास पारणे राखिला दारवंठा केला भोगवटा आम्हा लागी. आणि म्हणून काय आपल्यासाठी केलंय हे समजून घेणं आणि ते मनामध्ये ठेवणं, याच्यासाठी एकतर मन निर्मळ लागतं आणि मोठं लागतं. या 2 गोष्टी असतील तरच हे आपल्याला दिसेल. मागच्या 2-4 महिन्यापूर्वी एका अशा पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला गेलो. एक सज्जन छान बोलले, घरातले होते, थोरले भाऊ. त्यांनी सांगितलं, मी नोकरीला बाहेर होतो, पण माझ्या आईची सेवा माझ्या धाकट्या भाऊजाईनं भावानं फार केली. किती मन निर्मळ लागतं हो हे बोलायला. आजच्या कलियुगामध्ये अशी वाक्य दुर्मिळ झाली ऐकायला. रोज फिरतोय आम्ही कितके पुष्कळ, दुर्मिळ झाली. माणसं फार संकुचित झाली, असलेलं मान्य करायला तयार नाही. आणि जे मान्य करतायत अशी माणसं खऱ्या अर्थानं निर्मळ मनाची माणसं असतात, असा माझा स्वतःचा समज आहे. आणखी एका कार्यक्रमातला विचित्र अनुभव सांगतो. आता आम्ही फिरणारीत माणसं आहोत, अनुभवाची काही कमतरता. थकल्या भागल्यावर एक पुस्तकच लिहू म्हणतोय त्याच्यावर. फक्त नावं नाही घालायची कोणाची, फुल्या मारायच्या, नावं घालून कोणाची बदनामी. कोपरगाव तालुक्यामध्ये गेलो, गाव सांगणार नाही, नाव सांगणार. तुमचे पाहुणे रावळे असतात सगळीकडे, ओगे कशाला लफडं वाढवून घ्यायचं. तिथून पुढे गुप्त ठेवा. कार्यक्रम झाला आमचा, असाच वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम होता. आणि घरातला एक धाकटा होता, तो राहायला उभा, तो होता मुंबईला नोकरीला. श्रद्धांजली तुमच्यासारख्या 4 मान्यवरांनी वाहिली. तो म्हणला मलाही बोलायचं, मी पत्र लिहिलंय म्हणे आईला. त्यानं आई गेली होती ना, आईला पत्र, असा उपक्रम होता त्याचा. म्हटलं चांगलं आहे बा, काहीतरी वेगळं आहे.
आम्ही आपलं ऐकत बसलो, कीर्तन झालं. आणि मग त्यानं पत्र, आई तू आमच्यासाठी फार कष्ट घेतले, आज तुझी आठवण येते, तुझं पुण्यस्मरण आहे. आई तू खूप सगळ्यांसाठी केलं, पण थोरल्या वहिनीनं जवळ जेवण केलं तरी तुला जेवण दिलं नाही. मधल्या दादानं गाडी होती तरी तुला गाडीत बसून कधी दवाखान्यात नेलं नाही. आम्ही तर म्हणलं मारामाऱ्या सुरू होत्या, आता काय खरं. आमच्या सहकार्यानं म्हणलं अरे उठा चला, हे काय खरं दिसत नाही. म्हणलं मामला इथं आता हा सगळा हे घडलेलं सांगतो. ही अजिबात याच्यातला विनोद किंवा अतिशयोक्ती नाही, तंतोतंत सांगतो. आणि मग गावातला तुमच्यासारखा कोणीतरी आमच्या कोकडे सरांसारखा वडीलधारा माणूस उठला आणि त्यानं सांगितलं, का रे अरे ह्याच लोकांनी तर आईची सेवा केली, तू तर तिकडे मुंबईला बोंबलत होता आणि तुला एवढी कळकळ होती, तर मग आईला का मुंबईला नेलं नाही? एक तर तिकडे राहतो, करत काही नाही, इथं येऊन यांना नावं ठेवतो. ह्याच पोरांनी चांगली सेवा केली, आम्ही गावात राहतो, आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि गाप म्हणे ते, बस तुझं ते कागद फाडून फेक तिकडं. त्या गावातल्या मुख्य माणसानं त्याला चांगला थोबाडला धरून आणि मग तो खाली बसला. असे एक एक नमुने भेटतात दादा हो, काय सांगायचं तुम्हाला. संकुचित माणसं झाली, निर्मळ मन पाहिजे. आपल्या घरातील लोकांनी चांगलं केलेलं आपल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. एखाद दिवशी सुनबाईनं चांगली भाजी केली, तोंड भरून म्हणता आलं पाहिजे, वा सुनबाई काय भाजी झाली आज. काय होतंय तोंडाला लोकांच्या, मला काही कळत नाही काय होतंय. आणि म्हणून आपण म्हणतो की आमचा प्रपंच सुखाचा होत नाही, आम्ही निर्मळ मनानं वागत नाही. विठाला विठाला अरे आम्ही दोष तर दाखवतच असतो, ठीक आहे, चुकलं तिथं दोष दाखवा. मुलाचा दोष असेल, बापाचा काही दोष असेल, पत्नीचं काही चुकलं असेल, कोणी असो, परस्परांचा दोष आम्ही दाखवतो. पण परस्परांनी जे चांगलं केलं त्यावेळेला थोडस तोंड भरून वर्णन करायला आपल्याला काय होतंय. माझा स्वतःचा असा एक विश्वास आहे आणि माझा स्वतःचा एक कयास आहे, थोडं जे मला अल्पमतीनं कळतं. घरातली माणसं जर एकमेकाच्या चांगल्या गोष्टीचं गुण वर्णन करतील तर घरातल्या समस्या दूर होतील, असा माझा 25 वर्ष फिरल्यानंतर माझा एक समज तयार झालेला आहे. मी एका वडगाव शेरी म्हणून गाव आहे शिरूर तालुक्यामध्ये, वडगाव रासई, आमदार पवारांचं गाव आहे. आणि तिथे गेलो कीर्तनाला, दत्त जयंती हे होते आमच्या बरोबर सगळे, आमची टीम. आम्ही गेलो, दुपारी 4 ते 6 कीर्तन होतं. मारवाडी समाजाचा माणूस होता, त्याने आमचं स्वागत केलं. पुण्याला कुटुंब सगळं, मोठा व्यापारी उद्योगपती तो, पण दत्त जयंती गावावर येऊन करणारा. ते आमचे आमदार अशोक बापू पवार वगैरे सगळी गावची मंडळी आणि सगळे होते. गेलो, त्या मारवाड्याचे शब्द मला अजूनही ध्यानात आहे. त्या माणसाचे रमेश शेठ म्हणून नाव. त्याने सांगितलं, महाराज त्या सुना आल्या ओवाळायला, म्हणे महाराज या सुना नाही बरं, ह्या माझ्या मुली आहे आणि म्हणून मी तुमच्या पुढे आज जिवंत आहे. काय होतंय आमच्या माणसांना बोलायला असं, का बरं आम्हाला हे खेड्यापाड्यात ऐकायला मिळत नाही. आणि म्हणून आम्ही एकमेकांचे दोष दाखवतो, चुकल्यास आम्ही एकमेकाला हमरी तुमरी बोलतो, पण आम्हाला गोड बोलता येत नाही, आम्हाला सत्य बोलता येत नाही, आम्हाला प्रोत्साहन देता येत नाही. संतांनी आम्हाला शिकवलंय, माय बापू बोलू ऐसे बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, ऐसे बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. चांगली माणसं सुद्धा पुष्कळ भेटतात आणि खूप चांगले अनुभव सुद्धा आमच्या पदरी आहे. की गावातलाच माणूस एखाद्या गावातल्या माणसाचं तोंड भरून सांगतो, त्याच्या पश्चात सांगतो, महाराज ते आमच्या गावातले आहेत ना 4 जण, म्हणून आमच्या गावातलं भजन टिकून आहे. ते आमच्या गावातले 4 कार्यकर्ते आहेत ना, म्हणून ही गावातल्या सुधारणा झाल्या. असं सुद्धा बोलणारी माणसं आम्हाला पुष्कळ भेटतात. आणि अशी माणसं भेटली
की आम्हाला ती माणसं खूप मोठी वाटतात. मग ते साध्या कपड्याचे असो, छोट्या घरात राहणारे असो, अगदी सायकलवर दुचाकीवर फिरणारे असो, अशी माणसं मोठी वाटतात. तेव्हा आपल्याला जीवन हे मोठेपणाने जगायचं आहे. आणि मोठेपणे हे बाह्य अवडंबराने येत नाही. जगातली सगळी मोठी माणसं आज जी आपल्या ध्यानात आहे, त्याचं कारण त्यांच्या उच्च विचारामुळे, मोठ्या अंतकरणामुळे, त्यांनी केलेल्या सेवाभावीपणामुळे, त्यांनी केलेल्या पुण्यकर्मामुळे, सत्कर्मामुळे. या जगामध्ये जातीनं कोणाला मोठेपण कधी आलं नाही, परिस्थितीनं कोणाला मोठेपण आलं नाही. या जगामध्ये माणसाला मोठेपण जे मिळालं, सेवा, सत्कर्म आणि सहयोग. मी तर म्हणतो किती जगला यापेक्षा आपण किती उपयोगी पडलो इतरांना ते महत्वाचं आहे. आपण कोण आहोत हे महत्वाचं नाही, आपल्याकडे काय आहे नाही ते महत्वाचं नाही, आपण किती उपयोगी आहोत. एखादा माणूस जेमतेम परिस्थितीतला आहे पण तरी सतत उपयोगी आहे. देवाधर्माला आहे, गोरगरिबाला आहे, सामान्याला आहे. एखाद्याकडे गडगंज आहे पण 4 पाट्या लावून ठेवलेल्या, कुत्र्यापासून सावधान. माझा या पाठीला विरोध नाही, पण त्या मानसिकतेला विरोध आहे. विठाला म्हणजे तुम्ही आलेल्या अतिथीचा सन्मान करत नसाल, तुम्ही वेळ काळेला जर इतरांच्या उपयोगी पडत नसाल, उपयोग काय? जीवन तर निघून जाणार आहे, एका क्षणात निघून जाणार आहे. परंतु गेल्यानंतर या जीवनामध्ये आपण काय केलं, काय सत्कर्म केली, आणि म्हणून इतिहासात त्याच लोकांना आठवणीत ठेवलंय आणि त्यांच्या नोंदी घेतल्यात. जसं अहिल्याबाईंनी राज्य केलं पण गरिबासाठी, तहानलेल्यांसाठी बारवा खोदल्या. माय भगिनी धुणं धुताना घसरून पडायच्या, त्यांच्यासाठी घाट बांधले. तीर्थात लोक जमायचे परंतु लोकांना राहायला निवारा नव्हता, त्यांच्यासाठी धर्मशाळा बांधल्या. खाय प्यायची सोय नव्हती, त्यांच्यासाठी त्यांनी अन्नक्षेत्र सुरू केली. सावित्रीबाईंनी शिक्षण स्त्रियांना मिळावं, सर्व बहुजनाला मिळावं म्हणून शाळा सुरुवात केली आणि त्यासाठी लोकांच्या शिव्या शाप खाल्ल्या. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील, सावित्रीबाई असतील, अहिल्याबाई असतील, कोणी घ्या ना, कोणते महापुरुष घ्या, ते उपयोगी पडले. आणि म्हणून या लताबाईंच्या बाबतीमध्ये मी बोललो की त्यांनी जीवन सार्थकी जगल्या. त्या गेल्याचं दुःख जरी या दोन्ही परिवाराला असलं, गाडे परिवार, निमसे पाटील परिवार, पण त्यांनी सून म्हणूनही चांगलं कर्तव्य निभावलं. 2 लेकरांची आई म्हणून सुद्धा चांगलं कर्तव्य निभावलं. भारत पाटलांना एक चांगली मदत त्यांनी केली, एक पत्नी म्हणून केली. आणि दुर्दैवानं लवकर गेल्या, परंतु त्यांची आठवण या सर्व नातेवाईकांमध्ये राहील. त्याचं कारण तुकोबारायांच्या भाषेत काळ सार्थक केला, काळ सार्थक केला, काळ सार्थक केला, काळ सार्थक केला. हरिला मनी विठ्ठल, हरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल. जबाबदारी आहे, स्वतःची आहे, कुटुंबाची आहे, समाजाची आहे, देवाधर्माची आहे. म्हणून आपल्या घरातला देवघरात पूजा करणं, व्रत उपवास करणं, ग्रंथाचं चिंतन करणं, देवधर्म म्हणून गावात परिसरात काही कार्य होत असेल त्यात सहभाग नोंदवणं, ही एक आमची जबाबदारीच आहे. जसं आता सांगितलं, झाडं लावतायत, आपणही प्रत्येक जण लावतायत. निसर्गाची सुद्धा जबाबदारी आमच्यावरच आहे. निसर्गाचं आम्ही रक्षण केलं तर तो आमचं रक्षण करेल. स्टीफन हॉकिंग नावाच्या शास्त्रज्ञानं जाता जाता एक संदेश जगाला दिलाय. मोठा शास्त्रज्ञ होता, अलीकडच्या या शताब्दीतला. 2-4 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. खूप आजारी असायचे, खुर्चीत बसून, पण नास्तिक होता, देव न मानणारा माणूस होता, पण त्याचे विचार मोलाचे आहेत, ते समजून घेण्यासारखे. तो असं म्हणतोय की जीवांनी रसरसलेली ही पृथ्वीवरती सजीव आहेत, सगळे जीव आहे.
पण ही हळूहळू निर्जीव होऊ पाहते. एक एक जीव हा नामशेष होतोय, कारण आपण निसर्गावर आक्रमण करतोय, अतिक्रमण करतोय, त्याला नष्ट करतोय आणि त्याच्यामुळे हळूहळू माणूस सुद्धा संपुष्टात येईल. आता ते जग्गी वासुदेव म्हणून दक्षिण भारतामध्ये एक चांगले संत आहेत, खूप आधुनिक विद्वान आहे, इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व आहे, मोठे इंजिनियर होऊन नंतर त्यांना सद्गुरू म्हणतात. आपण कधीतरी त्यांचं ऐकलं असेल युट्यूबला वगैरे. चांगला माणूस आहे, मोठा माणूस आहे, त्यांच्यातलं चांगुल पण आपल्याला दिसलं पाहिजे. त्यांनी सध्या सेव्ह सॉइल नावाचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. आपल्या टाकळीमध्ये सुद्धा काही मुलं ते काम करतायत. टाकळी मिळाला सेव्ह सॉइल, ती मुलं आली होती मला भेटायला एकदा, 10-15 मुलं. माती वाचवा, माती वाचवा. एक डॉक्टर आहेत आपल्याकडे, ते आणि त्यांचे मित्रमंडळी आले होते भेटायला, कुलकर्णी आहेत, फार चांगला उपक्रम. तर त्यांनी सबंध जगाचा मोटरसायकलवर दौरा केला, त्या जग्गी वासुदेव यांनी, सद्गुरू, आणि जगाला संदेश दिला की माती वाचली तर समाज वाचेल. आज ही माती, त्या मातीवरती ज्या पद्धतीनं आपण जे काही सध्या करतोय ते काही सांगायची गरजच नाही. कोणती रसायनं आहेत, कोणती खतं आहेत, कोणते फवारे आहेत, कोणती तणनाशक आहेत, हे आता तुम्ही सगळ्या बसलेल्यांना माहिती आहे. मला त्यातलं काय कळतंय, मी आपला घेतोय टाळून, घेतोय माळण, हिंडतोय, मला त्यातलं समजत नाही, परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांचा निष्कर्ष असा आहे, शास्त्रज्ञांचा आहे, की येणाऱ्या 60-70 वर्षामध्ये पेरलेलं उगवेल की नाही याची शक्यता नाही. आणि ते किती भयानक आहे. जर पेरलेलं उगवलंच नाही, खाणार काय? लावलेले झाड जर मोठंच होणार नाही, फळ येणार कुठून, सावली येणार कुठून, औषधं मिळणार कुठून, धनधान्य मिळणार कुठून? आणि म्हणून या जग ज्या दिशेनं चाललेलं आहे ना, आपण या विज्ञानाच्या नावाखाली आणि या प्रगतीच्या नावाखाली हळूहळू अधोगतीकडे जातोय. मग याला कोणी सावरायचं? ते याला प्रत्येकानं आपणच त्याला सावरायचं आहे. प्रत्येकानं ही जबाबदारी घेतली पाहिजे की मी 4 झाडं तरी लावीन, मी माझ्या शेतात आता थोडंसं रसायन कमी करील, दुसरा काही पर्याय असेल तर त्याचा उपयोग करील. अनेक पर्याय. एका दिवसात सगळं बंद करता येणार नाही, रसायन सुद्धा, पण त्याला काही टप्प्याटप्प्यानं त्या दिशेनं जाता येईल. विठाला विठाला दिल्लीमध्ये पहा, त्यांचा एक कार्यक्रम पर्यावरण दिवस होऊन गेला मागे. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि ते जग्गी वासुदेव सद्गुरू या दोघांचा एक प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला, 1 तासाचा. दिल्लीमध्ये स्पेशल कार्यक्रम झाला होता, जेव्हा ते जग भ्रमंती करून आले आणि त्यानंतर दिल्लीत कार्यक्रम झाला. मला एवढं म्हणायचं आहे, हा निसर्ग वाचला पाहिजे, त्याला आपण जपावं. संतांचे विचार आणि आपल्या वाडवडिलांचे जे सुविचार आहेत ते वाचले पाहिजे, त्याला आपण जपावं. आपल्या घरातल्या ज्या चांगल्या आदर्श परंपरा आहेत त्या वाचल्या पाहिजे, त्यालाही आपण जपावं. आपण जपतो, जगामध्ये पाहतोय आपण, सगळे पाहतो. काही लोक वस्तूला जपतात, इतकं जपतात की जीवापाड जपतात. म्हणजे एक माणूस हार घालायला बूट घालून आला. मग तुमच्यासारखे कुणीतरी सज्जन होते बसलेले, ते म्हणले अहो हे बरोबर नाही, तुम्ही बूट घालून आलात. नाही म्हणे, मी बूट काढीत नाही बाहेर, जपतो म्हणे बुटाला मी. एक जणानं नवी गाडी घेतली, गेलेच नाही कुठं 2-4 महिने. सगळे मित्रमंडळ म्हणायला लागले चला कुठेतरी पंढरीला तरी चला, जवळपास निदान आपण ताहराबादला तर जाऊन येऊ मैपती बाबांच्या दर्शनात. तो म्हणला नको, फार खड्डे झाले, रस्ते फार खराब आहे आणि गाडी खराब आहे, चला विनोद सोडा. पण माणसं गाडीला जपतात, माणसं वस्तूला जपतात, माणसं पैशाला जपतात, सगळ्याला जपतात. आपल्याला सगळे, आपल्यातले सुद्धा अनेक माणसं आहेत, ते विचारांना जपतात, संस्काराला जपतात, माणुसकीला जपतात, आपल्या वर्तनाला जपतात, आपल्या शब्दांना जपतात, की माझा शब्द चुकीचा जाता कामा नये, माझा निर्णय चुकीचा होता कामा नये. आणि म्हणून आपल्याला हे जपावं लागेल. आणि हे जपता जपता हा निसर्गाने सगळं जर जपलो तर पुढच्या पिढ्या जिवंत राहू शकतील. पुढच्या पिढीसाठी फार आता बाकीच्या आधुनिक गोष्टी नाही करून ठेवल्या तरी चालतील. माझ्यासारख्या सामान्य माणसाला तर वाटतं आता विज्ञानाचं संशोधन पुरे झालंय. मी एक लहानपणी गोष्ट ऐकली होती, म्हणे एका शेतकऱ्याला एक भूत प्रसन्न झालं, राक्षस भूत.
आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यानं काहीतरी केला तोडगा आणि ते झालं प्रसन्न. आणि मग त्या भूतानं त्या राक्षसाला विचारलं, काय काम करू सांगा. जुन्या सिनेमांमध्ये असायचं, बोल मेरे आका मैं क्या करू. असं ते भूत ते राक्षस म्हणायला लागलं, काय करू मी. शेतकरी म्हणला, जा शेतात नांगरणी करून ये. गेलं ते नांगरणी करून आलं. लगेच आलं 2 तासात. आता सांगा काय करू. म्हणे जा परत ती ढेकळं फोडून ये. आलं ना काय 2-4 तासात परत, कारण ते त्याला स्पीड होता भयंकर कामाला, चमत्कृतीपूर्ण काम करत होत. पुन्हा आलं. हा लागला ना, गोंधळला ना. म्हटलं आता सांगायचं काय बा याला सारखं. आणि त्यानं सांगितलं, नाही सांगितलं तुला खाऊन टाके. म्हणे विहीर खोदून दे. विहीरही खोदली, दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर आलं ते. त्याला उठवायला चाल, सांग आता काय करू. पाईपलाईन करून दे. झाली, सांग आता काय करू. सरते शेवटी त्याची सगळी कल्पकता संपली, कामही संपली आणि त्याला खाऊन टाकलं. अशी गोष्ट मी लहानपणी ऐकलेली होती कुठेतरी. मला मोठे आत्ता थोडंफार तुमच्यात फिरायला लागल्यानंतर तुमच्यासारख्या सज्जन माणसांच्या सहवासानं थोडाफार जो विचार मिळाला, आता कळायला लागलंय की ते भूत किंवा तो राक्षस दुसरं तिसरं कोणी नव्हतं, त्याचं नाव आहे विज्ञान. विज्ञान. विज्ञानाला नाव ठेवण्याचा माझा हा उद्देश नाही, पण विज्ञान या पातळीला आता येऊन पोहोचलेलं आहे. आतापर्यंत त्यानं सुविधा दिल्या, आतापर्यंत ते आपल्याला सहकार्याला कारणीभूत झालं, पण इथून पुढे मात्र या समाजाला आणि चांगल्या गोष्टींना ते खाऊन टाकण्याच्या पातळीवर आलेलं आहे. या वेळेला जर मानवी समाज सावध झाला नाही तर गोष्टी कठीण आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक निष्कर्ष येत आहेत, आपण ते मनावर घेत नाही. अति मोबाईलच्या वापरानं मेंदूचे कर्करोग होतील, आपण ते मनावर घेत नाही. अति मोबाईल पाहिल्यानं डोळ्यांचे रोग वाढतील, आपण ते मनावर घेत नाही. श्वासांची गती त्या काळात जास्त वाढते म्हणून हार्ट अटॅकचंही प्रमाण वाढेल. आता इथे जे कोणी आरोग्य शास्त्रातले बसले, मला इतकं समजत नाही पण ते सांगतील. मग या सगळे दुष्परिणाम आपल्यावर आता होत आहेत, पण आपण त्यातून काही बोध घेत नाही. मी अभंगावरच बोलतो. आता उघडी डोळे. अभंगापासून बाजूला आहे का आपण? बिलकुल नाही. संत महात्मे म्हणतात, आपल्याला आरोग्याच्या बाबतीत, आपल्याला कुटुंबाच्या बाबतीत, धर्माच्या, देशाच्या, समाजाच्या सेवेच्या बाबतीत निद्रिस्त किंवा डोळे झाक करून चालणार नाही. या आपल्याला त्या बाबतीत सजग राहावं लागेल. आणि सजग राहणं म्हणजे जीवनात यशस्वी होणं. आपण काय एखादी गोष्ट पूर्ण जरी करू शकलो नाही, पण चांगल्या कामात आपला सहभाग. म्हणजे एका जंगलामध्ये वणवा पेटला आणि त्या जंगलातलं एक खेडेगाव होतं. चहूबाजूनं आता वणवा पेटला होता. मोठमोठ्या ज्वाळा दिसत होत्या. गावाला त्या अग्नीचा वेढा पडलेला होता. जंगलातलं छोटस गाव जळून मरणार सगळे आता हे निश्चित झालेलं होतं. आणि कुणीतरी एक चांगला माणूस तो हातामध्ये बादली घेऊन इकडे तिकडे पाणी फेकत होता. अरे म्हणले, तुझ्याजवळ पाणी तरी किती आहे? एका बादलीनं विझणार तरी किती आहे? का हे सगळं करतोय? त्यावेळेला त्या माणसानं सांगितलं, मला माहित नाही मी का हे पूर्ण करू शकेल की नाही, हा अग्नी विझू शकेल की नाही, पण मी उघड्या डोळ्यांनी हे पाहून तसाच मरू शकत नाही. मी शेवटपर्यंत प्रयत्न करील. किमान या अग्नीचा गोशवारा घ्यायला जे लोक येतील, निदान ते म्हणतील एक तरी माणूस या गावात होता की जो प्रयत्न करता करता मेला. एवढं जरी माझ्या हातात बादली माझ्या प्रेताजवळ सापडली तर तेवढं तरी पुरे होईल. तेव्हा प्रश्न मोठे आहेत सगळे. म्हणून प्रश्न मोठे म्हणून आपण काही करायचं नाही. निसर्गाच्या बाबतीत 4 झाडं लावली तरी केवढी काम होत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत मंदिरात आपण गेलो आणि 2 कागद पडलेले तेवढे उचलून घेतले तरी किती काम होत आहे. पण आपण त्या 2 कागदाजवळ आपले 4 कागद आणखी टाकून देतो. पंढरपूरला आम्ही सगळे वारकरी जातो, दशमीला आम्ही जातो, दशमीला दशम्या घेऊन जातो, दुसऱ्या दिवशी एकादशी असते आणि ज्या मठात आम्ही थांबतो त्याच्याच खिडकीतून त्या दशम्या बाहेर टाकून देतो. आणि पुन्हा आम्ही आयटीत गप्पा मारतो, काय घाण झाली वा पंढरपुरात, कोणाचं लक्ष नाही. अरे वा वा वा, काय विद्वानासारखा बोलतो. अरे पण तू स्वतःच घाण केली इथे. आणि म्हणून आम्हाला असं दुर्लक्ष करून चालणार नाही. आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे, मातेची या खोळे. तुकाराम महाराजांची भाषा. मायबाप हो, मराठी वाङ्मयामध्ये, संत वाङ्मयामध्ये तुकाराम महाराज आणि हिंदी वाङ्मयामध्ये कबीर
ही दोन महापुरुष असे आहे हे तोंडावर सडेतोड बोलणारे आहेत. विठाला विठाला थेट मार्गदर्शन म्हणून थोडे कडक शब्द आहे महाराजांचे. मातेची खोळे दगडाला पोटासी. बाबा तू जर का परिवाराचा विचार नाही, आत्मकल्याणाचा विचार नाही, न्याय नीती संस्कृतीचा विचार तू करणार नसशील, तुकाराम महाराज समाजाला मला तुम्हाला सगळ्यांना म्हणतायत, मग आईच्या उदरात जन्म घेऊन तुझा उपयोग काय झाला. एका कवीनं असं म्हटलंय, जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वांज बने किम खो वेगान. आईनं जन्म द्यावा, एखादा दाता, एखादा भक्त, एखादा शूर, एखादा सेवक, एखादा पराक्रमी, पण ज्याचा कोणालाच उपयोग नाही त्याचा काय उपयोग आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्या मातेला आपल्यामुळे दूषण लागेल जर आपण निष्क्रिय राहिलो, आपण चुकीचं काम करत राहिलो. आणि जो मनुष्य देह आपल्याला मिळालाय मुळात ते साधन इतकं मोठं आहे, या मनुष्य देहातून तुम्हाला वाटेल ते करता येतं. अभंगाचं दुसरं चरण. मनुष्य
वेळ झालेला आहे, 12 वाजून काटा पुढे धकलाय. वेळेत थांबणं ही आपली जबाबदारी आहे. आपण सगळीच मंडळी आपापल्या क्षेत्रात नेहमीच व्यस्त असताय, पण ही आपली संस्कृती आहे आणि ती आपण सगळेजण जपताय. सुखादुःखात गेलं पाहिजे, एकमेकाचं सांत्वन केलं पाहिजे. मी कालच्याच कीर्तनामध्ये कुठे बोलून गेलो की सुख हे द्विगुणित होत असतं एकत्र येण्याने आणि दुःख हलकं होतं एकत्र येण्याने. माणूस जर एकाकी पडला तर दुःखाची तीव्रता वाढते आणि एकाकी असला तर सुख देखील सुख म्हणून वाटत नाही. छान कपडे आणले पण संध्याकाळी दाखवायलाच घरात कोणी नाही, ते कपडे घेतल्यासारखं वाटत नाही. पण घरात 4 माणसं असतील आणि ते ड्रेस दाखवले, हा हे घेतलं, हे इतक्याला घेतलं, बरं वाटतं. माणसांची गरज आहे, हे आपल्याला पुढच्या पिढीला शिकवावं लागेल. पैशावर काय भागणार नाही तुमचं. पॅकेज कितीचंही असू द्या, 35 लाखाचं असू द्या नाही तर 50 लाखाचं. आई लागेल तुम्हाला, वडील लागतील, भाऊ पाहिजे, बहीण पाहिजे, मित्र पाहिजे, नातेवाईक पाहिजे, काका मामा मावशी. ही आपली संस्कृती आहे. हे असतील तर तुमचं जीवन सुंदर आहे, सुरेख आहे. मग सोन्याला सुगंध आहे म्हणावं लागेल. कारण ज्यांच्याकडे संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली जया ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. आणि ही संस्कृती या अशा कार्यक्रमांमधून जपली जाते. काही लोकांना वाटतं की श्राद्ध घातल्यानं काय, गेलेल्या माणसाला परत आणता येत नाही, पण त्यांच्या सुस्वभावाला सद्गुणांना उजाळा देता येतो. असलेले नातेवाईक एकत्र येतात, सुखदुःखाची चर्चा होते, एकमेकाचं सांत्वन होतं, अन्नदान भजन पूजनासारखे काही पुण्यकार्य होतात आणि त्यातून चांगला विचार थोडाफार जर या व्यासपीठावरून तोडका मोडका मिळाला तर त्याचाही फायदा तुमच्या माझ्या जीवनाला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे कार्यक्रम आवश्यकच असतात. आणि म्हणून आपण आज गाडे पाटील कुटुंबियांनी आज कैलासवासी सौभाग्यवती लताबाई भारत गाढे यांचे प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी केलंय. सन्माननीय आमचे भारतराव शिवाजी सयाजी पाटील गाडे आणि इतर सर्व त्यांचे बंधू, या परिवारातील सर्व वडीलधारी मंडळी, विशेष करून या घरातील सर्व सुना नातवंड परिवार, त्यांचा मुलगा असेल मुलगी असेल, सगळेच जण दुःखी आहेत आणि या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरानं त्यांना द्यावी एवढी प्रार्थना करतो. पुढील चरणांचा सरळ अर्थ सांगून 2 मिनिटांमध्ये थांबतो. तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्य देह ऐसा निध. मनुष्य देह ही हा एक ठेवा आहे, ही एक संपत्ती आहे. निध साधेल ते साधा सिद्ध. आणि यातून तुम्हाला जे काही बनवायचंय घडायचंय ते तुम्हाला साधनं शक्य आहे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की मनुष्य देह हा जंक्शन स्टेशन सारखा आहे, तिथून सगळीकडे गाड्या जातात. तसं या देहातून ठरवलं तर तुम्हाला शिक्षणातही प्रगती, ठरवलं तर शेतीतही प्रगती, ठरवलं तर व्यवसायात प्रगती, सामाजिक कामात चांगलं काम करता येईल, धार्मिक कामात चांगलं काम करता येईल. आणि काहीच नाही ठरवलं तर अधोगती होईल. चांगलं ठरवावं लागेल, चांगलं म्हणा, कारण चांगल्या गोष्टी या ठरवून कराव्या लागतात आणि वाईट गोष्टी या मग काहीच नाही चांगलं ठरवलं की तिथून पुढे जे घडतं ते वाईट आहे. चांगल्या गोष्टी या डोळ्यासमोर ठेवाव्या लागतात. जसं एखादा धावपटू हा त्याच्या त्या वेगाला समोर ठेवून किंबहुना त्याच्या गंतव्यस्थानाला समोर ठेवून तो धावत असतो आणि मग तो यशस्वी होतो. जसं आपल्या बीडचा परवा एक मुलगा कांबळे, रौप्य पदक मिळवलं त्यानं. आतापर्यंत केनियाचे धावपटू मिळवायचे आणि त्याचे आई वडील काय म्हणे, कामाला वीट भट्टीवर काम करतात, कुठेतरी आणखी मजुरी काम करतात. आणि असा तो मुलगा जगातल्या कोणाच इतर देशांना आजपर्यंत त्या स्पर्धेत पारितोषिक मिळवलं नव्हतं. भारतानं सोडा, फक्त केनियाचे लोक, पण भारताचा, महाराष्ट्राचा, आमच्या बीड जिल्ह्यातला कष्टकरी कामगार वर्गातला एक मुलगा कांबळे म्हणून त्यानं ते रौप्य पदक मिळवलं. ठरवावं लागेल जीवनामध्ये प्रत्येकाला, कोणी असो, विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, मुलं आहेत, मुली आहेत, तरुण आहेत, किंवा आम्हाला हे चांगलं काम हे अमुक करायचं आहे आणि मग ते निश्चित होतं. हे संत महात्म्यांनी सांगून ठेवलंय, साधेल ते साधा सिद्ध. या मनुष्य देहामध्ये तुम्ही जे ठरवाल देवाची होईल म्हणती ते होती. पराकोटीची भाषा केली संतांनी. अरे म्हणाले तुम्हाला मोठं होता येईल यात काय नवल आहे, देव होता येईल. झालेत देव. अनेक महापुरुषांना आम्ही देवासमान पूजतो भजतो, कारण त्यांनी त्यांच्या जीवनात तसं काम, दिव्य काम केलं. आणि म्हणून करोनी प्रबोध संत पार उतरले. आणि हे प्रबोधन संतांनी केलं आणि पार उतरले.
म्हणजे ते या संसार दुःखाच्या पलीकडे जाऊन पोहोचले आणि आपल्याला हा मार्ग दाखवून गेले. आता मराठी भाषा आहे, संत पार उतरले म्हणजे पहिलं तीराला गेले. आता एक जण आम्ही असे सप्ताहाला होतो, 2-4 महाराज मंडळी लहानपणी विद्यार्थी असतात. आमच्यातला एक जण जरा थोडा थकला होता, तर त्याला एकाने हा अभंग सांगितला, म्हणे संत पार उतरले. मराठी भाषा मौज, चालता चालता मराठी भाषेची मौज. म्हणजे एखादा थकला तर त्याच्या बाबतीत पण ते असा अर्थ नाहीये या अभंगाचा, म्हणजे चुकीचा अर्थ कदाचित करू नये म्हणून मी हे सांगून जातो चालता चालता. संत पार उतरले नाही तर संत पार उतरले. विठाला पैल तीराला गेले. मराठी भाषा एकाच शब्दाचे, मी नेहमी म्हणत असतो, वर शब्द आहे, वर. वर शब्दाचा अर्थ होतो उंच, वर शब्दाचा अर्थ होतो नवरा मुलगा, आणि वर शब्दाचा अर्थ होतो आशीर्वाद. मराठी शिकणं कठीण आहे, इंग्रजी शिकणं सोपं आहे, जर्मन शिकणं, लॅटिन शिकणं सगळं सोपं आहे. मराठी एकेका तोच शब्द आहे, त्याला काना मात्रा उकार दुसरा काहीच नाही आहे, पण तरी सुद्धा त्या वाक्यातून त्याचा अर्थ संगती लावावी लागते. आता जनाबाई ज्ञानेश्वरीच्या बाबतीत म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसा वर या टिकेशी. आता इथे वर शब्दाचा अर्थ आशीर्वाद. हा आशीर्वाद या ग्रंथाला आहे. ज्ञान होय अज्ञान. लग्नाची पत्रिका आली, वर वधू, आता तिथे नवरा मुलगा होतो. आणि म्हणून मराठी फार सुंदर आहे, गोड आहे. माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीण. तुकोबाराय म्हणतात, हे प्रबोधन करून संत पैल तीराला गेले. आपल्यालाही जायचंय. महाराज आम्हाला जाता येईल का हो? तुम्हाला स्वतः पोहता येत नसेल तर तुमच्यासाठी नाव आहे, जाण्याची सोय केलेली. कुठे नाव? नाव चंद्रभागे तिरी, उभी पुंडलिकाचे द्वारी, कट धरोनिया करी, उभा उभी पालवी. हा पांडुरंग परमात्मा आणि त्याची भक्ती हीच आम्हाला या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी एक नाव आहे, एक माध्यम आहे. आणि सामान्य भाविकाला त्या भगवत भक्तीतून, कारण हे पहा अध्यात्मातून काय मिळतं असा कधी कधी थोडा चिकित्सक लोकांचा प्रश्न असतो, आणि आपण तो सकारात्मकपणे घेतला पाहिजे. त्यांनी कोणत्या भावनेने विचारला तरी अध्यात्मातून काय मिळतं? अध्यात्मातून चांगले विचार मिळतात, अध्यात्मातून मनोबल वाढतं, अध्यात्मातून आनंद वाढतो, अध्यात्मातून एकमेकांच्या सहवासात माणसं येतात आणि बरंच काही चांगलं होतं. म्हणून मानवी जीवनातील हे दुःख संपवण्यासाठी ही पांडुरंग रूपी नाव आहे. आणि उभा उभी पालवी, मग तुकोबाराय म्हणतात, ही नाव जर आपल्याला मिळाली तर काय हरकत आहे? मग लोकांनी प्रश्न विचारला, महाराज काही वाहनं चांगली असतात, काही प्रवासाच्या सोयी चांगल्या असतात, पण त्या महागड्या असतात हो. आता समजा इथून आपल्याला विमानाने जायचं म्हटलं, महागडं असतं. आम्ही डायरेक्ट शिर्डीचं तिकीट विचारलं मागच्या आठवड्यात जम्मूवरून, अर्थात कनेक्टिंग फ्लाईट दिल्लीतून, तर 17,000 रुपये सांगितलं. आणि तेच पुण्याचं घेतलं तर 11,000-11,500 बसलं. म्हणजे काही प्रवास हे महागडे असतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज ही भवसागरातून तारून नेणारी जी नाव आहे विठ्ठल रूपी, भक्ती रूपी, ही नाव कशी आहे? महाराजांनी सांगितलं, ही मोफत आहे, फुकट आहे. अभंगाचं शेवट, तुका म्हणे फुकासाठी, तुका म्हणे फुकासाठी, तुका म्हणे फुकासाठी. आई घाताली आमिठी, आई घाताली आमिठी, पायी घातली आमिठी, पायी घातली आमिठी. होत उठा उठी, होत उठा उठी, होत उठा उठी, होत उठा उठी, होत उठावटी, उठा उठावटी, होत उठावटी, होत उठावटी. नभ करीत उतार, नभ करीत उतार, मनुष्य देहाईचा विध, मनुष्य देहाईचा विध. लबकरीच उतार, लबकरीच उतार, मनुष्य देहाईचा निध, मनुष्य देहाईचा निध. साधिले ते साधा सिद्ध,
संत पार उतरिले करोनी संत पार उतरिले ओ करोनी संत पार उतरिले करोनी संत पार उतरले करोनी संत पार 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 करोनी संत पार संत पार दरे नने nene da nene nene ga nene ga tani da ba tani da ba ga ma ba tani da tani da ba tani da ba ma ga ma ba tani da tani da ba tani da ba ma ga ma ba tani da ma da na da ga tani da मनुष्य देह ऐसा मनुष्य देह ऐसा नीद ऐसा नीद ऐसा नीद माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करूया. आज कैलासवासी सौभाग्यवती लताबाई भारतराव गाडे यांना आदरांजली वाहण्यासाठी जमलेले सर्व गाडे पाटील निमसे पाटील या दोन्ही कुटुंबियांचे आप्तेष्ट नातेवाईक या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेली सर्व ज्येष्ठ मान्यवर मंडळी, आदरणीय कोकडे सर, आदरणीय श्यामकाका लांबे पाटील असतील, गाडे पाटील, पवार पाटील, कोकडे, गावातील सर्व परिवार आणि इतरही आलेले सर्व पै पाहुणे सर्वांच्याच वतीनं मी आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय
आपण सर्वजण तुम्ही 5 मिनिटं उठू नका. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आमच्या गाडे परिवाराची आमची लहान भाऊजाई आणि आमचे भाऊ भारत बाबूराव गाडे